निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्यानंतर मात्र शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी देखील थेटपणे प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी प्रतिक्रिया देत असताना अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी उल्लेख देखील केलेला आहे। कारण निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आणि या संदर्भातच शिंदे समर्थकांचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर म्हणतात, धनुष्यबाणावरती आमचाच अधिकार आहे, तसंच बहुमताच्या जोरावरती चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केसरकरांनी केला। तसंच आमचीच बाजू खरी असून आजच्या परिस्थितीला ठाकरे गट जबाबदार असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावलाय। निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्याच्यावर गळा काढण्याचं काम हे अनेक लोकांनी सुरू केलेलं आहे, पण वास्तविक बघता अन्याय हा आमच्यावर झालेला आहे। तरी पण आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य केलेला आहे, कारण खऱ्या अर्थाने शिवसेना आणि पक्षचिन्हावर आमचाच अधिकार आहे। कारण आम्हाला जी एकंदर मतं मिळालेली आहेत, खासदारांच्या निवडणुकीमध्ये 70 लाख मतं ही आमच्या उमेदवारांना मिळालेली होती, जे आमचे खासदार आता आमच्याबरोबर आहेत। आणि आमदार जे आहेत त्यांना 36 लाख जवळजवळ 37 लाख मतं मिळालेली होती। आम्ही रडत राहत नाही, आम्ही लढत राहतो। आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की रडू नका, लढत राहा। आणि ह्याच्यामध्ये खरा शिवसैनिक असतो आणि तो खरा शिवसैनिक म्हणून मला सांगायचं आहे की हा मेसेज केवळ मला एका पर्टिक्युलर कोणाला द्यायचा नाही आहे, तर हा सर्वसामान्य शिवसैनिकाला द्यायचा मेसेज आहे की जो खरा शिवसैनिक असतो तो 80% समाज करतो आणि 20% राजकारण करतो। आणि त्या शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सातत्याने चालू आहे, म्हणून त्याच्यावर भडकत जाऊ नका।